नक्कीच वेलकम वैष्णवी पाटील हे आपण लाईव्ह वरती पाहू शकता, कारण थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन देखील होणार आहे. वैष्णवी पाटील नृत्यांगणा आहेत. आपल्या नृत्याचा ध्यास वयवर्ष 3 पासून त्यांनी जपला. वयवर्ष 3 पासून नृत्याचा ध्यास जपला आणि 2009 मध्ये झालेल्या बुगी बुगी या डान्स शो मध्ये, रियालिटी शो मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं. सलग दोनदा ते विजेतेपद पटकावलं. त्यानंतर डान्स DID यामध्ये देखील त्यांचं पार्टिसिपेशन आपल्याला पाहायला मिळालं. दम दमादम यामध्ये देखील त्यांचं पार्टिसिपेशन आपल्याला पाहायला मिळालं. पुण्याच्या राहत असणाऱ्या वैष्णवी पाटील थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. नक्कीच या ठिकाणी एक विशेष आभार जर मानायचे झाले तर असा एक खेळाडू जो खेळतो तर आहे, परंतु त्याचसोबत मैदानातलं सर्व आयोजन, सर्व कॉमेंट्री बॉक्समधलं नियोजन, सर्व स्टेजवरचं नियोजन बघतोय. तुषार रांजणकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच संपूर्णपणे या आयोजनामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळते आपल्याला. तुषार रांजणकर पहिला चेंडू ओमकार बराडे यांचा. नक्कीच काही मॅच पूर्वीचं दृश्य पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट झालं असं वाटलंय. एकदा अल्पेश सरांनी हा बॉल सोडला होता, परंतु यावेळेला अगदी अचूक रीतीने पकडलाय तो बॉल. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो ऋग्वेदसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार भराडे होत आहेत तयार. वेगवान चेंडू आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. कितीही जोरात जरी तो फटका खेळला असला, एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 वरती येऊन पोहोचते. 2 चेंडूंनंतर धावांचं खातं उघडलंय. धावांचं श्री गणेशा. गणपती बाप्पा म्हणजे आपलं आराध्य दैवत. आणि हा गणेशोत्सव जर पाहिलं तर मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, मुंबई नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मनवला जातो. महाराष्ट्रामधल्या कोकण विभागामध्ये या गणपतीची तराच वेगळी असते. नक्कीच. आणि त्यावरती एक गाणंसुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. कारण या कोकणामधल्या प्रत्येक गावागावामध्ये गणपतीची स्थापना केली जाते. गणपती बाप्पाला पूजलं जातं. आणि जर आपल्या मुंबईमधलं पाहायचं झालं तर लालबाग, गणेश गल्ली, भायखळा, तेजुकाया, चिंचपोकळी या सर्वच भागांमध्ये गणपती बाप्पाचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. हे गणपतीचे दिवस जणू काही 10 दिवसाचा खूप मोठा सोहळा या मुंबईमध्ये असतो. जवळजवळ बरीचशी लोक या ठिकाणी जमतात आणि या गणेशोत्सवाचा आनंद घेत असतात. महाराष्ट्राच्या बाहेरच्या नक्कीच आपण गणेशोत्सवाची चर्चा करत होतो. दरम्यान आता आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 वरती येऊन पोहोचली आहे. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जर बनून राहायचं वी यंग पॅकर्स या संघाला, तर नक्कीच अजून मेहनत करावी लागेल. थँक्यू सो मच SSS लाईव्ह. आयुष, कैमरामैन आयुष, जो नहीं करता कभी किसी को मायूस उसका नाम है आयुष. आकाश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला चांगला फटका आहे. टॅप केलाय त्या चेंडूला एका धावेसाठी. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या 6 वरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय आणि डॉट बॉल नक्कीच आलाय. आकाश यांच्या गोलंदाजी मधला चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय.
यावेळेला देखील 1.3 षटकांनंतर धावसंख्या 6 वरती येऊन पोहोचली आहे. 6 धावा धावफलकावरती झाल्या. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 6. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. अपील पंचांकडे आहे आणि बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. काय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आकाश यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू बघा, इन अँड आउट कशा प्रकारे चेंडू गेलाय. ओहो, पायांवरती चेंडू होता, वळण घेतलं ओमकार बराडे. विदाउट फेल, विदाउट एनी डाऊट घेतली आहे स्टंपिंग आणि स्टंप्ड आउट. बाजूला होत आहेत बॅटर, आउट होत आहेत. बाद होऊन माघारी परत आहेत ऋग्वेद. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 1.4 षटकांनंतर धावसंख्या 6. पहिला झटका, पहिला गडी बाद. यावेळेला 1 धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचते. 7 धावां धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान यावेळेला वाईट बॉल असणार आहे. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावांवरती धावफलक येऊन पोहोचतोय. 1.4 षटकांनंतर धावसंख्या 7. यावेळेला 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचते. टेक्निकल एरर या ठिकाणी पाहायला मिळतोय स्कोर कार्ड मध्ये. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 10. 1 गडी बाद. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचली आहे. वाईट बॉल नक्कीच असणार आहे. यावेळेला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 1 चेंडू नंतर धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. संजय पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. जैद यांना नक्कीच फ्लिक करण्याचं आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण अगदी हसत हसत स्वीकारलं होतं. बघा, चेंडू थोडासा मागे पिच केला नेहमीच्या लाईनपेक्षा, नेहमीच्या पिचिंगपेक्षा, आणि माघारी परतवलंय जैद यांना. संजय पुन्हा एकदा. यावेळेला चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आहे. नो डाऊट इट इज अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते संजय यांच्या माध्यमातून. धावसंख्या 11 वरच स्थिरावली आहे. पहिला डाव आहे आणि मराठा वॉरियर्सने गोलंदाजी स्वीकारली आहे.
आणि चांगली गोलंदाजी करतायत यावेळेला. बॅटची कडा घेतली आहे, कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 12. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. यावेळेला दांडी गुल केली आहे. आणखीन एक विकेट. सूरज यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तिसरा गडी केलाय बाद आणि 2.5 षटकांनंतर संघाची धावसंख्या 12. 3 गडी बाद. बघा कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. आखूट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून आतमध्ये आला, सरळच राहिला. टर्नसाठी खेळत होते परंतु टर्न काही बॉल झाला नाहीये. सरळ चेंडू येऊन यष्ट्यांना भिडलाय. ऑफ स्टंप बाद झालाय आणि फलंदाज देखील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 आणि आता चौथा गडी बाद. 3 गडी बाद. मनीष आलेत नवीन बॅटर. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातला. लो स्कोरिंग सामना आतापर्यंत राहिलाय. हलक्या हाताने खेळले आहेत आणि 3 षटकांनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 12. 3 गडी बाद आणि या षटकात केवळ 2 धावा देऊन 2 गडी बाद केले ते म्हणजे संजय यांनी. सुरेख गोलंदाजी संजय यांच्या माध्यमातून. वाह काय गोलंदाजी आहे. राजकुमार आलेत गोलंदाजीसाठी. राजकुमार यावेळेला फुलरलँडचा बॉल आहे, त्याची चांगली अडवणूक केली आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती झालेत. यावेळेला एकच धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 3.3 षटकांनंतर 15 वरती येऊन पोहोचते. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. तीन चेंडूंनंतर धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. संजय यांच्या गोलंदाजी नंतर आता राजकुमार यांच्याकडून नैराश्यता. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता येऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 22. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये, अवघ्या 4 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्या 22. 2 चेंडू डिलिव्हर होणं अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा समोरचं क्षेत्र निवडलंय. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते आहे 23 या आकड्यावरती. 23 रन्स. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेला समोरच्या दिशेने आणखीन एक प्रहार आहे आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा 4 आहे. संजय बरेच निराश दिसत आहेत. नक्कीच बघायचं झालं तर फुलरलँडचा बॉल आला आणि त्याला मात्र डिस्पॅच केलं. पुन्हा एकदा अजिंक्य गायतडके यांना निवडलं आणि अजिंक्य गायतडके यांच्याकडून बऱ्याच मिसफील्ड झाल्यात या मॅचमध्ये. ओव्हर संपली आहे आणि 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 27. 3 गडी बाद. 28 धावांचं लक्ष्य आहे. आजचा दिवस आहे मित्रांनो 25 जानेवारी आणि उद्या असणार आहे 26 जानेवारी. आता 26 जानेवारी म्हणजे नेमकं काय तर आपला प्रजासत्ताक दिन, नॅशनल रिपब्लिक डे.
उद्या असणार आहे आणि DPL या रिपब्लिक डेच्या दिवशी देखील साजरी होणार आहे. नक्कीच आपल्या भारताचा झेंडा आपल्या लाईट्सवरती फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आपण भारतीय आहोत. नक्कीच काही वेळापूर्वीच आपल्याला 75 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य होऊन. स्वातंत्र्य दिन आपला 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे आपला 26 जानेवारी आणि तीच 26 जानेवारी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी साजरी होताना. आपल्या देशासाठी नक्कीच बरीच मोठमोठी कार्य आजपर्यंत झाली आहेत आणि या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळत नव्हतं काही स्वातंत्र्य सैनिकांनी नक्कीच राजगुरू सुखदेव, भगतसिंग, महात्मा गांधी या सर्वांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलाय. स्वातंत्र्य लढा, मग तो मिठाचा सत्याग्रह असू द्या किंवा मग आपल्या स्वातंत्र्य पूर्वीचा लढा असू द्या, या सर्वांनी खूप मोठं योगदान दिलंय. दरम्यान जर पाहिलं तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. आजचा दिवस 25 जानेवारी. सुरुवात होते मॅचला. टॅप केलंय चेंडूला, समोरच्या दिशेने खेळलंय. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. अजिंक्य गायतडके येत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. 28 धावांचं लक्ष आहे. नक्कीच कुठे 3 षटकांनंतर धावसंख्या जी 12 वरती होती, राजकुमार यांच्या षटकानंतर ती 27 वर आली. म्हणजे एकूण 15 धावांचं महागडं षटक हाताळलं राजकुमार यांनी. दरम्यान अनिश यांच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी केली जाते. एकच धाव यावेळेला देखील मिळणार आहे. धावसंख्या 2 वर येऊन पोहोचते आणि नक्कीच त्यामध्ये 2 चौकार मिसफिल्डचे सुद्धा होते. अजिंक्य गायतडके यांच्याकडून ती मिसफिल्ड झाली होती आणि त्यांना आता मात्र त्या चौकारांची भरपाई करून देतील का अजिंक्य, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. अनिश सुंदर चेंडू ड्राईव्ह केलाय त्या चेंडूला आणि एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. धावसंख्या रन बॉल आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. यापुढील होणारा सामना असणार आहे माझगाव रॉयल चॅलेंजर्स वर्सेस ब्लू बुल्स. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी यायचंय. शेवटचा पुकार आहे आपल्या दोघांसाठी. माझगाव रॉयल चॅलेंजर्स वर्सेस ब्लू बुल्स. अभिजित मोहिते आणि रोहन. रोहन चला टॉससाठी. रोहन चला टॉससाठी जायचंय आणि अभिजित मोहिते आपण देखील. येस, थँक्यू. नॉट आउटचा इशारा. 4 चेंडूनंतर 4 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. अनिश पुढचा चेंडू घेऊन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला डॉट बॉल. काय सुंदर गोलंदाजी आहे. अनिश याची गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या अनिशसाठी. अनिश छोटा उदयोन्मुख खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूंना गरज असते टाळ्यांची. मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचा आत्मविश्वास बळावण्यासाठी, त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. अनिश सुंदर गोलंदाज.
पुढचा बॉल घेऊन येताना पाहायला मिळतोय अनिश. हा चांगली गोलंदाजी आहे परंतु लाईनने भरकटला यावेळेला. वाईड बॉल. पाच चेंडूंनंतर 5 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचा चेंडू अनिश घेऊन होत आहेत तयार. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. एकच धाव आहे आणि दुसरी धाव देखील मिळणार आहे. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री म्हणजेच 1+1 2 धावा या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचते 7 बिनगडी बाद. ह्यांच्याच खेळवतील आयदर त्यांच्या आयदर ह्यांच्या. अठरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 21 धावा कराव्या लागणार आहेत. त्या म्हणजे मराठा वॉरियर्स या संघाला. टीम मराठा वॉरियर्स चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. 28 धावांचं लक्ष आहे. 7 धावा झाल्या आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि 21 धावा. पुढचं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला सूरज यांना त्रिफळाचीत केलं होतं संजय यांनी आणि आता गोलंदाजीमध्ये त्याच गोष्टीचा पाठपुरावा करताना पाहायला मिळणार का सूरज? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर होत आहेत सज्ज. सूरज यावेळेला कट केलाय आणि पहिल्या चेंडूवर कॉट बिहाइंड. सुरेख गोलंदाजी बाय सूरज. अजिंक्य गायतडके यांना केलाय बाद. बघा काय सुंदर चेंडू हाताळला. आखूट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग त्या चेंडूवरती आणि प्लस टर्न. वेग आणि टर्नला बीट झाले आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात झाले बाद. ऋग्वेद यांनी केली नाही चूक. यष्ट्यांच्या मागे विकेटची भूक. विकेट या ठिकाणी मिळाली आहे आणि नवीन बॅटर ओमकार भराडे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार. सूरज टू ओमकार. 17 चेंडू आणि 21 धावा. काय वेग आहे, काय वेग आहे. अतिशय वेगात आलेला चेंडू. यावेळेला काहीच ऐकायला आलं नाहीये. यावेळेला थोडंसं चुकीचं अपील. 7 धावा झाले 2 चेंडूंनंतर. यावेळेला चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून नक्कीच ते इंटेंट पाहायला मिळतंय. विकेट गेल्यानंतरचं ते सेलिब्रेशन संजय यांचं आणि आता सूरज यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. यावेळेला ओमकार भराडे यांच्या बॅटमधनं चांगला फटका आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 8 वर येऊन पोहोचते. 15 बॉल 20. अजूनही 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सूरज. आकाश गुरव आणि ओमकार भराडे यांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला यॉर्क केलंय चेंडूला. एक धाव यावेळेला देखील घेतली आहे परंतु सूरज काय गोलंदाजी करतायत. वा सूरज. आपल्या लाईन आणि लेंथला बिघडू दिलं नाहीये आणि महत्वाचं म्हणजे 4ही चेंडू लीगल डिलिव्हरी झालेत. 4ही चेंडूंवरती लीगल डिलिव्हरी झालेत. हे फार महत्वाचं या स्पर्धेमध्ये बनलंय की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या 6 लीगल डिलिव्हरीज हाताळता आणि कशा प्रकारे त्या डिलिव्हरीजला इम्प्लिमेंट करता. इम्प्लिमेंटेशन हा देखील एक गोलंदाजाच्या टेक्निकॅलिटीचा भाग आहे. कशा प्रकारे चेंडूला इम्प्लिमेंट केलं जातं, कशा प्रकारे त्या चेंडूला टाकलं जातं. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव यावेळेला पूर्ण केली आहे ओमकार भराडे यांनी. धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक सूरज यांचा. त्या चेंडूला कसं बसं खेळावं लागेल कारण काय इंटेंट आहे आणि काय सुंदर ऑरा घेऊन आलेत स्वतःचा सूरज. शेवटचा बॉल. हलक्या हातांनी खेळलेत. एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे आणि एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं धावफलक आता येऊन पोहोचतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11
एक गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मराठा वॉरियर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. टॅप केलंय पहिल्याच बॉलला. एका धावेसाठी झैद यांच्या धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 16 धावांची आता असणारी आवश्यकता. ओमकार भराडे आणि त्यांच्यासोबत असणार आहेत बॅटिंगसाठी आकाश. आकाश आणि ओमकारची जोडी समोर आहेत झैद. ऋग्वेद. विनंती असणार आहे संपूर्ण VY पॅकर्स, व्ही यंग पॅकर्स आणि टीम किंग कोब्रा दोन्हीही टीम्सने आजपर्यंत आजच्या या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत केलाय. आपल्याला विनंती असणार आहे आपल्या टीमला पेनलाइज करण्यात येईल जर आपण लवकरात लवकर सामने खेळवला नाहीत तर. लक्ष असू द्या सूचनेकडे, फार महत्वाची सूचना आहे. झैद. यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल एका धावेसाठी. बघा विनंती असणार आहे व्ही यंग पॅकर्स, आम्ही वारंवार विनवण्या करतोय. आम्ही जवळजवळ आज तीनदा सांगितलंय की वेळ जास्त व्यतीत करायचा नाहीये फील्डमध्ये. प्रत्येक बॉल नंतर टीमची टीम मीटिंग घेणं हे गरजेचं नसतं सर. क्रिकेटची रणनीती ही मैदानाच्या बाहेर बनवून मग मैदानाच्या आत उतरायचं. आपण 15 मिनिटं दिली आहेत, आपण ऑलरेडी डिले झालोय आजच्या शेड्यूलला. बॅटची कडा घेतली आहे. यावेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर एका धावेसाठी जातोय. धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 वरती, माफ करा, 8 चेंडू आणि 8 चेंडूंवरती 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. एकच धाव यावेळेला पूर्ण झाली आहे. या एका धावेने धावफलक आता 16 वरती येऊन पोहोचलाय. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 15 रन झाले. 15 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह केली आहे आणि या चेंडूला चांगलं अडवलंय. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला व्ही यंग पॅकर्स, विनंती आहे आपल्याला कळकळीची, अन्यथा आपली 15 मिनिटं संपल्यानंतर आपल्याला डायरेक्ट पेनलाइज करण्यात येईल 5 धावांनी. लक्ष असू द्या. व्ही यंग पॅकर्स. सहा चेंडू आणि या 6 चेंडूंवर गरज असणार आहे 12 धावांची. पहिला चेंडू आणि पहिलाच फटका 2 धावांचा आहे. 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर आता येऊन पोहोचणार आहे 18 धावांवरती. नक्कीच अजूनही 5 चेंडू आणि 10 धावांची, 5 मोठ्या फटक्यांची गरज, 5 दुहेरी फटक्यांची किंवा एखाद्या चौकाराची गरज आहे इथून पुढे. यावेळेला नक्कीच वाईड बॉल असणार आहे. वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 5 चेंडू आणि आता 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय घडतंय मैदानाच्या आत याकडे सर्वांच्या लागल्यात नजरा.
यावेळेला पुन्हा एकदा टॅपचा फटका खेळलाय आणि आता इथे एकही धाव घेतली नाहीये. एक धाव घेतली जाऊ शकत होती, परंतु आता 4 चेंडू 9 धावा आव्हान स्वीकारलंय. आकाश गुरव यांनी आव्हान आता स्वीकारलंय. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि यावेळेला देखील धाव घेतली नाहीये. एकही धाव घेतली जात नाहीये आकाश यांच्या माध्यमातून. 19 धावा धावफलकावरती झाले. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एक चौकार येणं फार गरजेचं आहे या पॉइंटला, ॲट दिस पॉइंट ऑफ मॅच. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रहार केलाय. यावेळेला देखील धाव घेतली नाहीये. ओमकार भराडे जवळजवळ दोनदा अर्ध्या पिचवर जाऊन परत आलेत. 2 चेंडू आणि 9 धावांची अजूनही आवश्यकता. 2 चौकार लगावले तर मात्र एक पॉइंट शेअर करावा लागेल या दोन्ही टीम्सला पॉइंट्स टेबलमध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलाय प्रहार. यावेळेला मात्र एका धावेचा फटका आहे. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. डिफेंड करायला दिल्या गेल्या होत्या 12 धावा, केवळ 4 धावा आता खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल आहे. व्ही यंग पॅकर एका चांगल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते. यावेळेला शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार, परंतु आता बरीच वेळ झाली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 5, म्हणजेच आता 4 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय व्ही यंग पॅकर या संघाने. अभिनंदन व्ही यंग पॅकर्स. तर चला माझगाव रॉयल चॅलेंजर रोहन आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तैनात करून घ्यायचं आहे आणि अभिजित मोहिते आपले 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. थँक्यू. आणि मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा मान पटकावलाय सूरज उपाध्याय ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. मी सूरज यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जायचं आहे आणि आपला अवॉर्ड कलेक्ट करायचा आहे. सूरज उपाध्याय ठरतायत. सूरज उपाध्याय ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. सूरज, प्लीज कम ऑन स्टेज and